माझे दशमस, माझे अर्पण, माझी उपास प्रार्थना, माझी देणगी, माझं समर्पण, माझी सेवा कार्य देव बाप काय करतो? देव काय करतो? स्वर्गात स्मारक करतो. एक स्मारक असतं ना, स्मारक नाही तुम्हाला स्मारकाचा खूप कळाला होता, पण तसं लिहितो. विलास गायकवाड यांनी दशमन दिला, विलास गायकवाड यांनी सेवा केली, विलास गायकवाड यांनी आज उपवास केला, विलास गायकवाड यांनी केलं. हे स्मारक काय असतं? ते उभारण्यासाठी. हे राजे म्हणून केलं, हे म्हणून केलं, हे दिनकरने केलं, हे अग्नेशने केलं, हे देव बाप्पा समोर काय ठेवतो माहिती का? तर तुम्हाला बघावं तर अभ्यास राष्ट्रवादी केलंय, राष्ट्रवादी उपास या महिना पूर्ण तुम्ही सेवा केली, याकडून त्यानं काम केलं, सेवा केली, भक्ती केली, प्रार्थना केली, उपवास केले, लोकांसाठी प्रार्थना केली, चर्च मिळण्यासाठी मध्यस्थी केली, चर्चविषयी त्याला कळवा आहे, चर्चविषयी त्याला खूप आपुलकीपणा आहे, हे युट्यूब चॅनल, हे सगळं तुमचं लिहिलं जातं. तेव्हा सांगायला की पुस्तक तिसरा अध्याय, तिसरा अध्याय 16 वचन 3:16. तेव्हा परमेश्वराचं भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वरानं कान देऊन ऐकले, परमेश्वराचे भय धरणारे, त्याच्या नामाचे चिंतन करणारे, म्हणजे प्रार्थना करणारे, ध्यान करणारे, मनन करणारे लोक देवाचे. अरे बापरे, त्याचे स्मरण ऐका ऐका ऐका. जे लोक देवाच्या नामाचं स्मरण करणार नाहीत, मीन्स की ते लोक प्रार्थना करणार नाहीत, त्यांच्यासाठी नाही. जे लोक प्रार्थना करतात, उपवास करतात, आदर करतात, अशाची एक वही नोंद आहे. विचार करा प्रणव, किती आम्ही गांधून असला पाहिजे. विचार करा, म्हणजे माझे सत्कर्म, माझ्या चांगले गुण, माझ्या प्रार्थना, माझे दशम देणं, जगला येणं, हे परमेश्वर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवतो. अरे बापरे, विचार करा, जर तुम्ही देवाला तुमचे सत्कर्मी लिहायला भाग पाडणार आहे, त्यात कमी करणार, हाचा विचार करा तुम्ही करून. जर विचार करा, आज रविवार आहे, तुम्ही आज चर्च मध्ये नाही आला, तर काय करणार की परमेश्वर तुमच्या वहीवर तुमची वही कसं असणार आहे? एक पान कसं असणार आहे? एक पान कसं असणार आहे? कसं असणार आहे? अरे बापरे, विचार करा, तुम्ही आज दशम देणार आहे, तुमचं पान कसं असणार आहे? आज तुम्ही अर्पण देणार आहे, तुम्ही कसं असणार आहे तुमचं? आज तुम्ही प्रभूजी घेणार नाही, आज तुम्ही वर्षिप करणार नाही, कसं असणार तुमचं पान? कोरच आहे. विचार करा, अशी किती कोरं पानं तुम्ही ठेवलायचा विचार करा. याचा अर्थ काय म्हणजे प्रणव, तुम्ही स्वतःहून तुमच्यावर शाप करून घेतायचा. आणि जर ती कोरं पान आहे, प्लास्टिक साईडला वही ठेवणार, आणि जी भरलेली वही आहे ती देवदूतकडे दिली जाईल. ही भरलेली वही, जा एक घेऊन घे गब्रिएल आणि जा, ज्याने काय काय केलं बघा त्याला पारितोषिक दे.